एका मुलीवर, युवतीवर सपासप वार करून तिची हत्या केली. ठीक आहे, हल्लेखोराने आत्महत्या केली हा पुढला प्रश्न. पण मुंबईच्या रस्त्यावर सपासप वार करून एका मुलीची हत्या केली, अशा घटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सातत्याने घडताना दिसतात. सातत्याने मधल्या काळामध्ये वसईत घडल्या, मराठवाड्यात घडल्या, आणि अत्यंत असंवेदनशील पद्धतीने गृह खात्याचा कारभार सुरू. गृह खातं काय करताय? विरोधकांवर पाळत ठेवणं, विरोधकांचे फोन टॅप करणं, पोलिसांना विरोधकांच्या मागे लावणं. पोलिसांची जी व्यवस्था आहे या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात उत्तम काम करण्यासाठी आहे. पण पोलीस हे आमच्या पक्षाचे चाकर आणि नोकर आहेत, अशा पद्धतीने त्यांना राबवलं जात असेल तर फलटण आणि मुंबई सारख्या दुर्घटना सतत घडत राहतील. घटना घडल्यावरती चौकशीचे आदेश, विलंबनाचे आदेश, कठोर कारवाईचे आदेश, या आधीच्या गेल्या 3.5-4 वर्षातल्या घटनांचं काय झालं, कुठपर्यंत आपण आला, याविषयी जर तपशील मागितला तर शून्य आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी एक महिला अधिकारी आहेत ना. राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरती एक महिला अधिकारी आहे आणि देवेंद्र फडणवीस त्यांना सातत्यानं एक्सटेन्शन देत आहेत, कारण त्या कार्यक्षम असाव्यात असं त्यांना वाटतंय. तरीही जर महिला सुरक्षित नसतील आणि महिलांच्या हत्या आणि खून आणि आत्महत्या होत असतील तर मला असं वाटतं की आता भारतीय जनता पक्षातल्या त्या महान सगळ्या महिला नेत्या कुठे गेल्या. हे जर इतर कोणाचं सरकार असतं तर या महिलांवरील हल्ले, अत्याचार, खून या विरोधामध्ये सत्ताधारी पक्षाच्या महिला नेतृत्वानं, महिला आमदारांनी रस्त्यावर तांडव केला असतं. मग आता ह्या सगळ्या गप्प काय, कसली वाट पाहताय? अत्यंत चित्र गंभीर आहे या महाराष्ट्राचं.